Dear student, in the last lecture we have seen hydrocarbons, saturated and unsaturated. मागच्या तासाला आपण हायड्रोकार्बन म्हणजे काय, तर याच्यामध्ये त्या ठिकाणी हायड्रोजन आणि कार्बन अशा प्रकारचे दोनच ॲटम्स त्या ठिकाणी असतील तर त्याला म्हटलेलं आपण त्या ठिकाणी हायड्रोकार्बन. याच्यामध्ये असणारे जे काही इथेन जे आहे तर त्या इथेनचं असणारे जे काही स्ट्रक्चरल फॉर्म्युला किंवा लाईन स्ट्रक्चर आणि डॉट स्ट्रक्चर जे आहे तर ते डॉट स्ट्रक्चर आपण त्या ठिकाणी पाहिलेले. याच्यानंतर पुढे पेज नंबर 115 यूज युअर ब्रेन पॉवर. मग काय सांगितलंय की मॉलिक्युलर फॉर्म्युला प्रोपेन इज C3H8. या ठिकाणी प्रोपेन जे आहे तर त्या प्रोपेनचा असणारा जो काही मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तर तो मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला लिहायचा आहे की C3H8. आता याच्यावरून काय सांगितलेलं आहे की फ्रॉम धिस ड्रॉ इट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आणि हा जो काही मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेला याच्यावरून आपलं त्याचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला जे आहे तर तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला त्या ठिकाणी काढायचा. याच्यामध्ये किती कार्बन ॲटम आहेत तर ते 3, 1, 2, 3 अशा प्रकारची मी काय केली 3 कार्बन ॲटम त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की कार्बन जो आहे तो टेट्रा व्हॅलंट आहे. त्याचे 4 संधी या ठिकाणी आपल्याला सॅटिस्फाय करायची. 1 झाली, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने मी काय केलं कार्बनच्या असणारे काही व्हॅलन्सी जी आहे तर ती 4 व्हॅलन्सी त्या ठिकाणी सॅटिस्फाय. आणि किती हायड्रोजन आहेत तर 8, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अशा पद्धतीचा असणार जो काही प्रोपेन जे आहे या ठिकाणी प्रोपेन जे आहे तर त्या प्रोपेनचा असणार जो काही स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तर तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी काढतो. फ्रॉम द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ इथेन अँड प्रोपेन इट इज सीन दॅट द व्हॅलन्सी ऑफ ऑल द ॲटम्स आर सॅटिस्फाय बाय द सिंगल. या ठिकाणी आपण असणारे जे काही इथेन जे आहे तर त्या इथेनचं सुद्धा असणारं जे काही स्ट्रक्चर जे आहे तर ते स्ट्रक्चर त्या ठिकाणी मागच्या वेळेला काढलं होतं की C2H6. पुन्हा एकदा याच्यामध्ये इथेन जे आहे तर त्या इथेनमध्ये इथेनचा असणारा जो काही स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तर तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला या ठिकाणी आहे. या दोन्ही स्ट्रक्चरल फॉर्म्युल्याचं जर आपण त्या ठिकाणी जर पाहिलं तर याच्यामध्ये असणारा जो काही कार्बन ॲटम जो आहे तर त्या कार्बन ॲटमचे असणारे जे काही व्हॅलन्सीज जे आहे तर त्या व्हॅलन्सीज काय केलेले अशा पद्धतीचे असणारे जे काही सिंगल बॉन्ड जे आहे तर त्या सिंगल बॉन्डने काय केलेले सॅटिस्फाय त्या ठिकाणी केलेले आहे, म्हणजे संपृक्त त्या ठिकाणी केलेले किंवा एकेरी बंद जे आहे तर त्या एकेरी बंधाने त्यांचं सॅटिस्फॅक्शन म्हणजे पूर्तता जी आहे तर ती पूर्तता आपण त्या ठिकाणी केली. सच कंपाऊंड्स आर कॉल्ड सॅच्युरेटेड कंपाऊंड. आणि अशा प्रकारचे असणारे काही कंपाऊंड जे आहे तर त्या कंपाऊंडला म्हटलं आपण सॅच्युरेटेड म्हणजे संपृक्त अशा प्रकारचे संयुग की ज्याच्यामध्ये आपल्याला सिंगल बॉन्ड जो आहे तर तो सिंगल बॉन्ड त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसतो. आणि देअरफॉर इथेन अँड प्रोपेन आर द सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. या ठिकाणी आपल्याकडे इथेनचं स्ट्रक्चर आहे, प्रोपेनचं स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये दोघांमध्ये सिंगल बॉन्ड आहेत म्हणून त्या ठिकाणी इथेन आणि प्रोपेनला काय म्हणणार आपण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन किंवा त्याला त्या ठिकाणी संपृक्त हायड्रोकार्बन त्या ठिकाणी म्हणतात. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आर कॉल्ड अल्केन्स. या ठिकाणी काय म्हटलेले की सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स जे आहे तर त्या सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनलाच आपण काय म्हटलेले अल्केन म्हटलेले. हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. अल्केन ANE जी संपृक्त किंवा ज्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड असेल अशा प्रकारचे असणारे काही हायड्रोकार्बन्स जे आहेत तर त्या हायड्रोकार्बन्सला काय म्हटलं आपण त्या ठिकाणी अल्केन त्या ठिकाणी म्हटलं. देअर आर 2 more hydrocarbons that contain 2 carbon atoms, namely ethene and ethyl. की सर्वसाधारणपणे इथेन आणि प्रोपेन ही सुद्धा त्या ठिकाणी संपृक्त हायड्रोकार्बन्स त्या ठिकाणी आहेत. आता का तर पुढे आपल्याला त्या ठिकाणी कळेल की लेट अस सी द मेथड टू ड्रॉ द स्ट्रक्चरल फॉर्म्युला दॅट इज द लाईन स्ट्रक्चर ऑफ द इथिन. आता या ठिकाणी इथिन जे आहे काय सांगतोय मी इथिन ETHENE
इथिन जे आहे तर त्या इथेनचं काय करायचं आपल्याला लाईन स्ट्रक्चर त्या ठिकाणी करायचंय किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तर तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला त्या ठिकाणी काढायचा आहे. त्याचा फॉर्म्युला आपला आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला C2H4 त्या ठिकाणी. किंवा असणार जे काही इथाईन जे आहे तर ते इथाईनच्या बाबतीमध्ये ETHYN. तर इथाईन जे आहे तर त्या इथाईनचा असणारा जो काही मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तर तो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C2H2. यांचं काय करायचं आपल्याला लाईन स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युला त्या ठिकाणी काढायचं. मग आता याच्यासाठी पहिलं काय करायचं पहा की जॉईन द 2 कार्बन ॲटम्स विथ ए सिंगल बॉन्ड. याच्यामध्ये असणारे काही कार्बन ॲटम जे आहेत 2 कार्बन ॲटम जे आहेत तर ते 2 कार्बन ॲटम काय केले आपण सिंगल बॉन्ड जे आहे तर ते सिंगल बॉन्डला त्या ठिकाणी काय केले जॉईन त्या ठिकाणी केले. आता फॉर्म्युल्यामध्ये पहा काय दिसते आपल्याला की 4 हायड्रोजन ॲटम and therefore use the 4 hydrogen atom in the molecular formula for satisfying the tetravalency of the both the carbon. त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की फॉर्म्युल्यामध्ये असणारे काही 4 हायड्रोजन ॲटम जे आहे तर ते 4 हायड्रोजन ॲटम काय करायचे आपल्याला कार्बन जो आहे तर ते कार्बनची व्हॅलन्सी जी आहे तर ती टेट्रा आहे 4 आहे आणि म्हणून ती सॅटिस्फाय करण्यासाठी इथे एक झाली 2 3 4 1 2 3 4 आणि किती हायड्रोजन आहेत तर 4 आहेत 1 या ठिकाणी जास्त झाले आपले किती आहेत तर 4च आहेत तर तेवढेच फक्त आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचे इथे आता 1 2 3 आणि 4 पुढे जे 4 हायड्रोजन ॲटम जो आहे तर ते 4 हायड्रोजन ॲटम आपण अशा पद्धतीने आता इट अपियर्स दॅट 1 व्हॅलन्सी ऑफ द इच ऑफ द 2 कार्बन ॲटम इज नॉट सॅटिस्फाईड. परंतु याच्यावरून आपल्या आता लक्षात येता नसते काय लक्षात येता नसते की दोन्ही असणारे काही कार्बनचे अणू जे आहे तर त्या दोन्ही कार्बनच्या अणूची प्रत्येकी एक संयोजे जे आहे तर त्या एक संयोजेची पूर्तता जी आहे तर ती पूर्तता आपल्याला त्या ठिकाणी झालेली दिसत. तर कशी तर या ठिकाणी पहा हा 1 2 3 तीनच झाले 1 2 3 तीनच झाले. कार्बनचे संयोजक किती 4 म्हणजे एक संयोजक जे आहे तर त्या एक संयोजेची पूर्तता जी आहे तर ती पूर्तता आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. मग आता याच्यासाठी काय करायचं पहा पुढे तिसरी स्टेप आपल्याला दिलेली की सॅटिस्फाय द टेट्रा व्हॅलन्सी ऑफ द 2 कार्बन ॲटम्स बाय ड्रॉइंग ए डबल बॉन्ड इन प्लेस ऑफ द सिंगल बॉन्ड बिटवीन. याच्यामध्ये आपण सिंगल बॉन्ड दाखवले. आता सिंगल बॉन्डच्या ऐवजी म्हणजे 2 कार्बन अणू जे आहेत तर त्या 2 कार्बन अणूमध्ये काय केलं आपण सिंगल बॉन्ड दाखवलेलं आहे एकेरी बंध टाकलेलं आहे. त्याच्याऐवजी काय करायचं आपल्याला दुहेरी बंध किंवा डबल बॉन्ड जो आहे तर तो डबल बॉन्ड काढून आपण त्याची असणारी जी काही व्हॅलन्सी जी आहे तर ती व्हॅलन्सी अशा पद्धतीची सॅटिस्फाय त्या ठिकाणी करू शकतो. येते अशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी असणारे जे काही इथिन जे आहे तर ते इथिनचे असणारे जे काही लाईन स्ट्रक्चर जे आहे तर ते लाईन स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युला या ठिकाणी काढले. मग अशाच पद्धतीने आपण काय करू शकतो त्याचं असणारे काही इलेक्ट्रॉन डॉट असणारे जे काही रचना जी आहे तर ती इलेक्ट्रॉन डॉट रचना सुद्धा आपण त्या ठिकाणी काढू शकतो. आता कशा पद्धतीची काढता येईल ही सर्वसाधारणपणे 2 कार्बन ॲटम मी अशा पद्धतीची या ठिकाणी दाखवली. इथे 2 कार्बन ॲटम त्याच्यानंतर हायड्रोजन किती आहेत 4 आहेत इथे. आता ते 4 हायड्रोजन ॲटम मी अशा पद्धतीने घेतले 1 2 इथे त्याच्यानंतर खालच्या बाजूला एक इथे 3 घेतलंय आणि इथे किती घेतलंय 4 त्या ठिकाणी. आता याच्यामध्ये कार्बन मध्ये मला काय करायचंय डबल बॉन्ड दाखवायचं. मग तो डबल बॉन्ड पहा अशा पद्धतीने मी एक सिंगल बॉन्ड दाखवला हा त्या ठिकाणी डबल बॉन्ड. त्याच्यानंतर प्रत्येक असणारा जो काय हायड्रोजन जो आहे तर त्या हायड्रोजनचा एक असणारी जी काही व्हॅलन्सी मी त्या ठिकाणी दाखवतो इथे 1 हायड्रोजन 2 3 आणि 4 प्रत्येकाची एक व्हॅलन्सी अशा पद्धतीची मी दाखवली. आणि पुढे आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे तर ती व्हॅलन्सी अशा पद्धतीने आपण काय करू शकतो त्याची व्हॅलन्सी त्या ठिकाणी करू शकतो. तर हे जे काही स्ट्रक्चर जे आहे तर ते कसं आहे इलेक्ट्रॉन डॉट अशा प्रकारचं त्या ठिकाणी दाखवले किंवा टिपका किंवा दुसरे आपण त्या ठिकाणी दाखवू शकतो बा या ठिकाणी कार्बन कशाच्या बाबतीमध्ये काढतो आपण इथेनच्या बाबतीमध्ये चालले. कार्बन मध्ये आपल्याला माहिती की डबल बॉन्ड आहे इथे
अशा पद्धतीचा एक सिंगल बॉन्ड दाखवला. पुन्हा या ठिकाणी मी असा एक सिंगल बॉन्ड म्हणजे डबल बॉन्ड. त्याच्यानंतर 4 हायड्रोजन आहेत. 1 2 3 आणि 4. बरोबर. आता पुढे आपल्या लक्षात येतं नसते काय होतं नसते, कार्बनची असणारे जे काही शेवटचे कक्षा जे आहेत तर त्या कार्बनच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 4 असतात. बरोबर. आता पुढे या ठिकाणी मी 2 दाखवले. पुढे आपल्याला या ठिकाणी किती दाखवता येतील? 2. कार्बनचा 1, हायड्रोजनचा 1, कार्बनचा 1, हायड्रोजनचा 1, कार्बनचा 1, हायड्रोजनचा 1. अशा पद्धतीचं आपण इथिन जे आहे तर त्या इथिनचं इलेक्ट्रॉन डॉट असणारं जे काही स्ट्रक्चर जे आहे तर ते स्ट्रक्चर आपण या ठिकाणी दाखवू शकतो. येते पुढे. आता पुढे आपल्याला यूज युअर ब्रेन पॉवर म्हटलेले. द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ इथाईन इज C2H2. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ इथाईन जो आहे तर तो काय सांगितलेलं आहे? C2H2. फ्रॉम धिस ड्रॉ इज स्ट्रक्चरल फॉर्म्युला अँड इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. आता आपल्या लक्षात येतं नसते की इथाईन आहे. तर इथाईनमध्ये आपल्या लक्षात येतं नसते की स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तर तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला 9वीचा आठवत असेल. याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड जो आहे तर तो ट्रिपल बॉन्ड त्या ठिकाणी असतो. म्हणजे कार्बन कार्बन जो आहे या ठिकाणी कार्बन 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 कार्बनमध्ये काय करावं लागणार आपल्याला? ट्रिपल बॉन्ड जो आहे तर तो ट्रिपल बॉन्ड त्या ठिकाणी दाखवावा लागेल. 1 2 3. आणि हायड्रोजन किती आहेत? 2. त्याच्यामध्ये म्हणजे 3 आणि 1 झाला 4. 3 आणि 1 झाला 4. अशा पद्धतीचं आपल्याला या ठिकाणी असणारं जे काही लाईन स्ट्रक्चर जे आहे तर ते लाईन स्ट्रक्चर या ठिकाणी दाखवलं. काय दाखवलंय? लाईन स्ट्रक्चर. कशाचं? इथेनचं त्या ठिकाणी दाखवलं. मग अशाच पद्धतीने आपल्याला इथाईन जे आहे तर त्या इथाईनचं असताना ते काही डॉट स्ट्रक्चर जे आहे तर ते डॉट स्ट्रक्चर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दाखवता येईल. पुन्हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. याच्यामध्ये काय दाखवायचं आपल्याला? ट्रिपल बॉन्ड जो आहे तर तो ट्रिपल बॉन्ड दाखवायचा. उदाहरणार्थ पहिल्यांदा मी अशा पद्धतीचा सिंगल बॉन्ड दाखवला, डबल बॉन्ड झाला आणि ट्रिपल बॉन्ड झाले. हायड्रोजन किती आहेत? तर 2 हायड्रोजन आहेत. या ठिकाणी 1 दाखवला मी आणि या ठिकाणी ते दाखवलं 1. बरोबर. हायड्रोजनची 1 दाखवला असं. त्याच्यानंतर असताना जो काही सिंगल बॉन्ड आपल्याला दाखवायचं आहे म्हणजे या ठिकाणी 1 आणि या ठिकाणी 1. म्हणजे अशा पद्धतीचं असणारं जे काही डॉट स्ट्रक्चर जे आहे तर ते डॉट स्ट्रक्चर आपण त्या ठिकाणी इथाईन जे आहे तर त्या इथाईनच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. इथे पुढे द कार्बन कंपाऊंड्स हॅव्हिंग डबल बॉन्ड आर ट्रिपल बॉन्ड बिटवीन 2 कार्बन ॲटम्स आर कॉल्ड सॅच्युरेटेड कंपाऊंड. लक्षात ठेवा, सॅच्युरेटेड कंपाऊंड. सॅच्युरेटेड कंपाऊंड्स कोणाला म्हटले सॅच्युरेटेड कंपाऊंड? तर ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड किंवा काय सांगितलं आपल्याला? ट्रिपल बॉन्ड. तर काय पाहतो आपण? द कार्बन कंपाऊंड्स हॅव्हिंग ए डबल बॉन्ड आर ए ट्रिपल बॉन्ड बिटवीन द 2 कार्बन ॲटम्स आर कॉल्ड द अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. असंपृक्त हायड्रोकार्बन कोणाला म्हटले? की ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड असेल, ट्रिपल बॉन्ड असेल. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी पाहिले इथाईन जे आहे तर त्या इथाईनमध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. बरोबर. इथेनमध्ये मागे आपण पाहिले की त्याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे आणि याला म्हटलेले अनसॅच्युरेटेड. या ठिकाणी काय म्हणायचं आपल्याला? अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमध्ये आपण पाहिलं की सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमध्ये काय होतं नसते? सिंगल बॉन्ड त्या ठिकाणी असतो. पुढे इथिन अँड इथाईन आर द अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. ही जी काही अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन जे आहे तर त्याचं पहिलं उदाहरण आपल्याला सांगता येईल इथिन. आणि पुढचं आपल्याला सांगता येईल फळ्यावर आपण दाखवलेले इथाईन. याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे. इथाईन म्हटलं की त्याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड आहे.
म्हणजे सर्वसाधारणपणे इथिन आणि इथाईल ही त्या ठिकाणी अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन जे आहे तर त्या अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनची त्या ठिकाणी उदाहरण आहे. द अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स कंटेनिंग ए कार्बन कार्बन डबल बॉन्ड इज कॉल्ड अल्केन. काय सांगितले? अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड असेल तर त्याला म्हटलेले अल्कीन. हे नीट लक्षात ठेवा. काय म्हटले? अल्कीन त्या ठिकाणी म्हटले. त्याच्यानंतर पुढे द अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन whose structure contain कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आर कॉल्ड अल्काइन्स. अशा प्रकारचा हायड्रोकार्बन अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन की ज्याच्या कार्बन कार्बन मध्ये काय असते ट्रिपल बॉन्ड जर असेल तर त्याला काय म्हटलं आपण त्या ठिकाणी अल्काइन्स. इथे जनरली the unsaturated compounds are more reactive than the saturated compounds. सर्वात महत्वाचं आहे की साधारणपणे जे काय अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स जे आहेत तर ते अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे असंपृक्त असणारे काही संयुग जे आहेत तर ते संयुग संपृक्त संयुगापेक्षा कसे असतात? जास्त क्रियाशील असतात. आता याच्यावर मार्च 2020 ला प्रश्न जो आहे तर तो प्रश्न त्या ठिकाणी विचारला होता. काय प्रश्न होता की सर्वसाधारणपणे याच्यावर असणारा जो काही प्रश्न जो होता तो कम्प्लीट द को रिलेशन अशा प्रकारचा होता. कम्प्लीट द को रिलेशन सोपा अशा प्रकारचा प्रश्न. आता काय प्रश्न होता को रिलेशन मधला? तर सर्वसाधारणपणे अल्कीन. बरोबर. आता अल्कीन मध्ये आपल्याला माहिती अल्कीन मध्ये काय असतंय तर या ठिकाणी डबल बॉन्ड असतो. कार्बन कार्बन मध्ये काय असतोय डबल बॉन्ड. मग अशाच पद्धतीने अल्काईन मध्ये काय असं त्या ठिकाणी मार्च 2020 ला साधा अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तर तो प्रश्न त्या ठिकाणी विचारला होता. अल्कीन मध्ये कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड, अल्काईन मध्ये आपल्या लक्षात येतं नसते कार्बन कार्बन मध्ये काय असते ट्रिपल बॉन्ड असतो. अशा प्रकारचा सिंपल अशा प्रकारचा प्रश्न मार्च 2020 ला त्या ठिकाणी विचारला होता. एवढं तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. पण एवढाच असणारा काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.